अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लागू नका। इतर देशांमध्ये शटडाऊन सारखी स्थिती, मात्र भारतामध्ये उत्तम मॅनेजमेंट। लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। राज्यात इंधन टंचाईच्या भीतीने पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा। कुठे पाण्याची टाकी घेऊन ग्राहक रांगेमध्ये, तर काही ठिकाणी बाटलीमध्ये पेट्रोल न दिल्यानं हाणामारीच्या घटना। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून शून्यावर। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा। आधीच्या 50% व्यावसायिक एलपीजी वाटपावर आणखी 20% वाढ। औद्योगिक क्षेत्राला 69% व्यावसायिक एलपीजी वाटप होणार। स्टील, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल, केमिकल, प्लास्टिक उद्योगांना प्राधान्य। इराण आणि भारतामध्ये इंधन व्यापार पुन्हा सुरू। पहिला मालवाहू एलपीजी जहाज या आठवड्यामध्ये भारतामध्ये दाखल होणार। अमेरिकेने इराणवरील कठोर आर्थिक निर्बंध लादल्यानं व्यापार ठप्प झाला होता। झाल्यानंतर नरहरी झिरवाळांचा मला फोन, 2-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली। व्हिडिओमध्ये सत्यता असल्यास योग्य ती कारवाई होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। बंधू अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची पोलिसांकडून तपासणी। प्रायव्हेट गाडीतून आलेल्या पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। याआधीच एसआयटीकडून खरातचं कार्यालय सील। कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। अकोला जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 41 अंशांच्या वर। वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण। प्रशासनाकडून काळजी घेण्याचे निर्देश। पुण्यातील आंबेगाव उपविभागीय कार्यालयामध्ये एसीबीची मोठी कारवाई। लाच घेताना प्रांत अधिकारी गोविंद शिंदेंना रंगेहात अटक। सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई।